आत्ताच त्याचा ट्रेलर पाहिला आणि इतका इम्प्रेसिव्ह ट्रेलर आहे की आय टेल यू, मला तर वाटलं की मी साऊथची फिल्म जसं मी म्हटलं स्टेजवरून. आणि पोस्टर डिझाईन पण इतकी सुंदर आहे किंवा डेफिनेटली. आणि मुख्य म्हणजे ना, मला अजिबात सांगायला आवडत नाही लोकांना का चित्रपट बघायला या, पण आपण त्याचं प्रमोशनच असं केलं पाहिजे तर त्यांना येणं भागच आहे. आणि तुमचा हा चित्रपट त्याचा तुम्ही नुसतं ट्रेलर जरी टाकलात ना, पब्लिक वेडा होणार आणि येणार सगळं. कारण लोकांना थिएटरमध्ये येऊन चित्रपट पाहायला आवडतो. असा चित्रपट जो थिएटरमध्येच पाहायला पाहिजे असाच आहे 26. तो सचिनचं विशेष अभिनंदन. सचिनने खूप छान दिग्दर्शन केलेलं आहे. आणि ऑफकोर्स जबादे साहेबांचं तर काय म्हणा, कमाल केले त्यांनी. मस्त असा निर्माता डिरेक्टरला भेटण्याचा काय विचार होता. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू. आणि निलेशजींचा पण विशेष अभिनंदन. पुण्यात निलेशजी नाही आहे, तरीसुद्धा खूप मेहनत केली असणार असं मी अंदाज घेतो. कारण ती व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द फिल्म. आणि प्रत्येक कलाकार आणि तुमची हिरोईन मी असं की नवीन आहे, पण ती नवीन वाटतच नाही. कारण ती इतकी तिने सुंदर काम केलं. आणि ॲक्शन तर तिने अशी केलेली आहे की मला वाटतं काय आता सांगावं. आणि जे डॉक्टर आहे हे तर हे आणखी विशेष गोष्ट आहे ती. मी वकील असून सिनेमा केला तर ती डॉक्टर असून सिनेमा करते. थँक्यू व्हेरी मच. ऑल द बेस्ट यू गाईज. आणि सिनेमा नक्कीच लोकांना आवडेल याची मला खात्री आहे. आमचे सिनेमा कधी होते? तुमच्या सिनेमाची आधी वाढ बघता का? 26 नोव्हेंबर नंतर. ऑल द बेस्ट. मी सांगते, पहिल्या दिवशीपासून यांनीच मला सांगितलं आहे की ॲक्टर म्हणजे काय असतो. सगळ्यांनी मला गायडन्स असा दिला आहे की तुला रडायचं आहे तर तू असं करू शकतेस, राग दाखवायचं तर तू कुठल्याचा असा एक पर्सनबद्दल विचार कर जसं मला खूप राग येतो. म्हणजे इतकं रिअलिस्टिक एक्सपिरियन्स होता ना की मला पिक्चर वाटलीच नाही. खूप खूप म्हणजे मी सांगते ना, मी म्हणून आता पण यांना सोबतच घेऊन आली आहे सांगायला की यांच्यामुळे करू शकले मी, नाहीतर मी कुठेतरी कमी पडलीच असती नक्की. ज्याच्याकडे बॅकग्राऊंड असतो ना, तो सडनली ती गोष्ट करायला जातो तर एक खूप मोठा हर्डलसारखा असतो की तो नाही करू शकणार. पण मला इतकं सोपं वाटलं. मला हातात धरून ठेवलं होतं सगळ्यांनी आणि खूप व्यवस्थितपणे मला समोर नेलं आहे. मी सांगू शकते की टीमवर्कशिवाय कुठलीच वस्तू पूर्णपणे होत नाही. कॉलेज म्हणा, स्कूल म्हणा, यू ऑलवेज हॅव अ टीम. त्या टीममुळे तुम्ही दिसता. आता तुमच्यामुळे मी दिसली नसती. दिस इज ऑल्सो वन ऑफ द टीम लाईक दॅट. बरं, प्रेक्षक जेवढे मिस करतात तेवढे पेशंट देखील तुला मिस करतात की? हो बरोबर आहे, पण मी ॲडजस्ट करायला तयार आहे. आय लव्ह दिस लाईफ अँड आय ऑल्सो लव्ह दॅट लाईफ. पेशंट्सना तू प्रेक्षक बनवणार आहेस. नक्की मी त्यांना सांगणार आहे ट्रीटमेंट झाल्यावर 9 मेला प्लीज माझी पिक्चर बघायला विथ फॅमिली. चुकलं मॅडम, 9 मेला बोलवलंय का परत मला चेकअपसाठी? थिएटरमध्ये पण मी बघू शकते. तुम्ही येऊ शकता. थँक्यू. काय सांगणार? बस एक छोटीशी गंमत झाली होती शूटिंगमध्ये. हिचा आणि माझा फायटिंग सीन होता. ॲक्च्युली हिला मला बॉटल मारायची होती. इथे एक रिअल बॉटल होती आणि एक शुगरवाली बॉटल होती. तर हिने चुकून मला ती रिअल बॉटल मारली. तर तेवढं बरं झालं की ती बॉटल इथे लागली. माझ्या जर चेहऱ्यावर लागली असती तर मे बी हा चेहरा वेगळा असता. तर ती अजून नाही इट्स ओके. आता अजूनही तो किस्सा आठवतो मला. पण चित्रपट खूप छान झाला आहे. तुम्ही सगळ्यांनी आवर्जून बघावा जी आमच्या सगळ्यांची विनंती. आणि आमचा सगळ्यांचा रोल तुम्हाला नक्कीच आवडेल. सो थँक्यू. थँक्यू सो मच. आमचा चित्रपट खूप छान आहे. 26 नोव्हेंबरचं महत्त्व आहे त्याच्यामध्ये, जे खूप कमी लोकांना माहिती आहे. ते आहे चित्रपटाचं कथा छान आहे, संवाद छान आहेत, आर्टिस्ट सगळे छान आहेत, कलाकार उत्तम कलाकार आहेत आणि प्रत्येकाने आपलं काम खूप छान केलं आहे. डायरेक्शन छान आहे. एकूण सुंदर पॅकेज आहे. ते मनोरंजनाचं बरगतचं पॅकेज आहे एका मेसेजसहित. नक्कीच सगळ्यांनी 9 मेला थिएटरमध्ये जाऊन आमचा पिक्चर 26 नोव्हेंबर पाहावा. धन्यवाद. बेसिकली जेव्हा मी हा सिनेमा लिहायला घेतला तर गावखेड्यांमध्ये बरंच असं वातावरण आहे की सुशिक्षित लोकंसुद्धा संविधानाकडे बघत नाही आणि संविधान माहीत पण नाहीत लोकांना. 26 नोव्हेंबर हा दिवस पण माहिती नाही. तर मला कुठेतरी असं जाणवलं की संविधानाबद्दल अवेअरनेस जरा कमी आहे. तर आपण असं काय करू शकतो की ज्यामुळे आपण अवेअरनेस वाढवू, लोकांपर्यंत हा विषय घेऊन जाऊ शकतो. तर ही कल्पना माझ्या डोक्यात आली आणि तिथलं 26 नोव्हेंबर या कथानकाचा जन्म झाला. आणि जेव्हा मी जवादे सरांना भेटलो त्यांच्यापुढे हे सगळं मी ठेवलं की असं एक कंटेंट आहे आणि आपल्याला यावरती सिनेमा करायचा आहे. तर त्यांनी लगेच आम्हाला होकार दिला आणि आम्ही ऑब्व्हियसली 1 महिन्यामध्ये कामाला लागलो. सगळ्यात पहिली भेट अमरजींची.
आणि अमरतींकडे आम्ही आलो, त्यांच्याकडे गाणी दिली आणि एक सुंदर अशी गाणी त्यांनी आमच्यासाठी तयार केली. नमस्कार, माझं नाव अमर प्रभाकर देसाई. जेव्हा ह्या फिल्मचं म्युझिक करण्याचा माझ्याकडे प्रस्ताव आला कौशल सरांनी सगळ्यांची ओळख करून दिली माझी. आणि पहिलंच गाणं 26 नोव्हेंबर. आणि जेव्हा आमचं डिस्कशन झालं की 15 ऑगस्ट 26 जानेवारीला जशी फेमस गाणी आहेत तसं आपल्याला 26 जानेवारी सारखं किंवा 15 ऑगस्टसारखं फेमस गाणं बनवायचं. मी बोललो फेमस म्हणजे ते डान्सिंग असायला पाहिजे, म्हणजे डान्सिंग कसं असलं पाहिजे, त्याची स्टोरी पण बनली पाहिजे. आणि जेव्हा ते बीटवर येतं 26 नोव्हेंबर, तिथे तू ढोल बिल जो आपला रेंजर मराठी रेंजर तो पकडणं इम्पॉर्टंट आहे. मग ते गाणं जसं डेमो बनला, त्याच्यानंतर आदर्श शिंदेकडे गेलो आम्ही. आदर्श शिंदे बोलला मी हे गाणं माझ्या शोमध्ये गाणार लाईव्ह, हे पिक्चर आल्यानंतर. त्याच्यानंतर आम्ही दुसरं गाणं केलं सात घाली बनला, रोमॅन्टिक सिच्युएशन. आणि शूटला आम्ही इकडे बाहेर जाणं असं आहे. मग स्वप्नील बांदोडकरला आम्ही विचारणा केली. आर्या आंबेकर, आर्याचं आम्ही पुण्यामध्ये डबिंग केलं. ती बोलली एवढी कंपोजिशन डिफिकल्ट असून पण एकदम स्वीट वाटते. तर मला खूप बरं वाटलं. बरेच वर्षांनी असं डिफिकल्ट आणि स्वीट गाणं कंपोज झालं आणि मला खूप आवडलं गाणं. आणि शेवटचं गाणं सपन, जे सिच्युएशनल सॉन्ग आहे आणि सॅड सॉन्ग आहे, ते जावेद अलीजींनी गायलं आहे. जावेद अलीजी जेव्हा थर्ड अंतरा गात होते, गाऊन झालेला अंतरा, पण ते म्हणतात नाही यार मेरे को और गाणं आहे, मेरे को पहिले सिच्युएशन बताओ. मग सचिन सरांनी सिच्युएशन सांगितली की थर्ड अंतराला काय होतं. मग ते परत त्यांनी पूर्ण रेकॉर्ड केलं, काढून टाकायला सांगितलं. आणि थर्ड अंतरा जेव्हा गायला तेव्हा आमच्या सगळ्यांच्या अंगावर काटा आला. सगळ्यांच्या अंगावर एवढा काटा आला की एवढं सॉलिड गायलं. आणि नंतर ते विजय दयालजी यांनी मिक्स केलेलं आहे गाणं, आणि मिक्सिंग अँड मास्टरिंग आणि कोरिओग्राफ, सगळी गाणी कोरिओग्राफी अफलातून आहे. सचिन साहेब डायरेक्टर यांनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि माझ्यावर विश्वास दाखवला निलेशजी आणि सचिनजींनी आणि जवारी साहेबांनी. त्याच्यामुळे ही पिक्चर आमच्यासाठी म्हणतात ना एक म्हणजे जागरूक स्वप्न आहे की लवकरात लवकर येऊन लोकांना लवकरात लवकर थिएटरमध्ये जाऊन बघावं, असं आमची इच्छा आहे सगळ्यांची. ही अपॉर्च्युनिटी भेटली आहे तर मला त्यांच्यामुळे मला ओंकार सर कळाले, डायरेक्टर सर कळाले, कोण मूवी काय असते ते मी कधीच केलेली नव्हती. फर्स्ट टाईम चान्स भेटल्यामुळे मला खूप खूप आनंद होतो आहे. दुसरी गोष्ट, जसं ह्यांनी सांगितलं की तू गाणं गातीयेस, ज्या रात्री मला कळलं की तू गाणं गातीयेस त्यावेळी मला खरंच वाटलं नव्हतं की मला असं काही अपॉर्च्युनिटी भेटली आहे म्हणून. पण सिरियसली ज्या दिवशी मी स्टुडिओमध्ये एंटर केलं, आदर्श सर बसले होते आणि त्यांच्यासमोर मी गाणं